हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आपण नेहमीच वेगवेगळ्या पर्यटन स्थळी जात असतो। त्यातलंच सगळ्यांच्या आवडीचं लहानांपासून मोठ्यांपर्यंत असं प्रेक्षणीय आणि पर्यटन स्थळ म्हणजे बीच। तर मंडळी, आपण आज जात आहोत अलिबाग या बीचवर। तुम्ही जर मुंबईवरून अलिबागला जाणार असाल तर ही M2M फेरी आहे, ज्याला 1 तास लागतो। आणि पुण्यावरून जर जाणार असाल तर पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेने 3 ते 4 तास लागतात। फिरायला जायचं म्हणजे सगळ्यात मोठा उत्साह असतो या लहान मुलांचा। बघा, ही 2 लहान मुलं कशी गाडी साफ करतात। आपण या बीचवर जाणार आहोत मेगा हायवेने, म्हणजेच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने। या एक्सप्रेस हायवेला जाण्यासाठी आपण किवळेमधून सुरुवात केली आणि याच एक्सप्रेस हायवेने आपण खालापूरपर्यंत जाणार आहे। जवळपास 90 किलोमीटरचा हा पट्टा आहे। उरसेनंतर आपल्याला इथे हा टोल लागतो, त्याचा फेर आहे 250। जर आपल्याकडे फास्टॅग नसेल तर टोलच्या अलीकडे साईडला काही मुलं असतात, ते आपल्याला रिचार्ज आणि फास्टॅग सुद्धा काढून देतात। तर आपण आता टोल क्रॉस करून आपण जात आहोत खालापूरकडे। आणि खालापूरला जाताना आपल्याला बरोबर आता पहिला हा कामशेतचा टनेल आणि त्यानंतर आपल्याला खंडाळ्यातले 2 टनेल लागतात। आणि हे टनेल खूप छान आणि आतून लाइटिंग वगैरे आहेत, बी सेफ आपण जाऊ शकतो इथे। आणि तिथून मग आपण खालापूरपासून आपण डाव्या साईडला लेफ्ट टर्न मारून आपण पेन रोड करून आपण अलिबागला जाऊ शकतो। तर आपल्याला इथे बघा 2 डोंगर दिसत आहेत, त्याच्यामधूनच आपल्याला हा एक्सप्रेस हायवे पोकरून रस्ता काढलेला आहे। आणि हे सुंदर दृश्य हे फक्त मेगा हायवेनंच आपल्याला बघायला मिळतं। आणि हा शेवटचा टनेल म्हणजे आडोशीचा बोगदा। तर आपण आता खालापूरवरून लेफ्ट मारल्यानंतर पेन रोड लागलेला आहे आणि पेन रोडलाच आम्ही इथे एक मस्त असं स्वामी स्नॅक्स म्हणून आहे, तिथं आपण स्नॅक्स आम्ही करत आहोत। तर आता आपल्याला पेन क्रॉस झाल्यानंतर हे बघा JSW स्टील ही आपल्याला फॅक्टरी लागते आहे। आणि या फॅक्टरी खूप मोठी फॅक्टरी, जे आपल्याला स्टील वगैरे येतं ते ह्याच कंपनीतून येतं। ही झाडे आणि रस्ता पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आता एंट्री केली आहे अलिबाग मध्ये। तर आता 4 तासाच्या प्रवासानंतर आपण आता पोहोचलेलो आहोत अलिबागमध्ये। आणि आम्ही आता इथे खात आहोत फिश, इथील स्पेशालिटी फिश थाळी, पॉपलेट, सुरमई हे आम्ही आता इथं खात आहोत। तर मंडळी, अलिबाग हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। हे ठिकाण मुंबईपासून अंदाजे 95 किलोमीटर अंतरावर असून अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे। आणि याच अलिबागला कोकणची राणी असेही म्हणतात। तर आपण बोलत आहोत अलिबाग बीच। तर या मंडळी, या ठिकाणी या पर्यटनांना बसण्यासाठी इथे छान असं हे शेड बांधलेलं आहे आणि या शेडच्या आत आपण बसू शकतो आणि समोरील जो नजारा आहे बीचचा तो आपण इथं पाहू शकतो। कुलाबा किल्ला या समुद्र किनाऱ्यास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला कुलाबा किल्ला हा या समुद्र किनाऱ्याचे आकर्षण आहे। या किनाऱ्यावरून कुलाबा किल्ला अगदी नजरेसमोर दिसतो। या किल्ल्यावर घोडागाडीतून सुद्धा जाता येते, तसेच ओहोटीच्या वेळी पाणी अगदी किल्ल्याच्या पलीकडे जाते, तेव्हा चालत या किल्ल्यात जाता येते। किल्ल्यामध्ये जाताना समुद्राच्या भरती ओहोटीचे वेळापत्रक पाहूनच किल्ल्यावर जावे लागते। अलिबाग हे 1 दिवसाच्या सहलीसाठी उत्तम ठिकाण आहे। पावसाळ्यात या समुद्र किनाऱ्याचे विशेष आकर्षण वाटते। आणि या बीचचे वैशिष्ट्य म्हणजे या बीचवर खूप सारे असे राईड्स आहेत, त्याच्यामध्ये कॅमल राईड्स आहेत, हॉर्स राईड आहे, मड बाईक राईड आहे, स्मॉल कार आहेत, मुलांसाठी सायकल आहेत। ह्या सर्व अशा राईड्स इथे आपल्याला खेळायला मिळतात। इथे राईडप्रमाणे वेगवेगळे
पैसे आहेत, म्हणजेच पर पर्सन 100 आहेत, काही ठिकाणी 200 आहेत. पुणे व मुंबईपासून जवळ असल्याने अलिबाग किनाऱ्यावर विकेंडला येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे शक्यतो येताना शनिवार आणि रविवार हे 2 विकेंड सोडूनच इथे यावे, म्हणजे आपल्याला गर्दी भेटणार नाही. बीचवर आनंद घेण्याव्यतिरिक्त पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थांचा आनंद लुटणे देखील आवडते. खास करून कोकणातील चवीचे घरगुती जेवण देखील इथे आसपास सहज उपलब्ध होते. तसेच मासे खाण्याचा आनंद घेण्यासाठी खवय्ये अलिबागला भेट देतात. तर आता इथे महत्त्वाचं म्हणजे जेवणाचं. ज्यावेळेस आपण तिथे जेवायला जातो हॉटेलमध्ये, तर तिथे प्रॉपरली चौकशी करूनच आपण त्या हॉटेलमध्ये जेवायला गेलं पाहिजे. कारण काही ठिकाणी रेटनुसार आपल्याला ते प्रॉपर थाळी भेटत नाही, किंवा थाळी जर असतात परंतु तिथे त्या प्रकारचे ते आयटम्स दिले जात नाहीत. तर आपण चौकशी करूनच आपण त्या हॉटेलमध्ये गेलं पाहिजे. तर मंडळी, या स्वच्छ सुंदर बीचला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.